माझा मुलगा आता 3 वर्षाचा झालाय. आपण जेव्हा एक नवीन आई असतो तेव्हा आपल्याला वाटतं आपल्या बाळासाठी आपण हे ऑर्डर करावं, ते ऑर्डर करावं, याचा उपयोग होईल, त्याचा उपयोग होईल. जे नवीन मॉम्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ डेफिनेटली फायद्याचा ठरेल. प्रेग्नन्सीच्या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये माझं पोट जास्त नव्हतं वाढलं, कारण अरूचं वजन 3 किलोच्या आत होतं. बरेच बाळं 3.5-4 किलोचे सुद्धा असतात. अशा वेळी आईला पाठदुखी, कंबरदुखी सगळ्याचा भयंकर त्रास होतो. अशा वेळी हे असे बेल्ट्स आहेत ना, ते खूप कामाचे येतात. ठीक आहे, चांगली इलॅस्टिसिटी आहे. आता मी किती ओढते हे बघा. अजून जोर लावला तर अजून ओढलं जाईल, ताणलं जाईल. इकडे वेल्क्रो टेप आहे, त्याने हे असं फिक्स बसतं. प्रेग्नन्सीमध्ये बेबीला सपोर्ट देण्यासाठी खालून पोटाच्या आणि आफ्टर डिलिव्हरी एका न्यू मॉमला कंबरदुखीपासून, पाठदुखीपासून थोडा आराम मिळण्यासाठी प्लस वाढलेलं पोट आत जाण्यासाठी या बेल्टनी मला हेल्प केलेली आहे. बेबी म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट लागते ती म्हणजे डायपर्स. माझ्या मुलासाठी मी वापरलेली ब्रँड होती लिटल्स. वेट वाईप्स जे लागायचे ते सुद्धा मी याच ब्रँडचे ऑर्डर करायचे ऑनलाईनच. यांची क्वालिटी, प्राइस रेंज, क्वांटिटी मला सगळं आवडलेलं. जर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल तर वॉशेबल डायपर्स सुद्धा आजकाल आहेत. ते पण मी अरूसाठी ऑर्डर केले होते, पण माझा एक्सपिरियन्स असा होता की ते लीक व्हायचे किंवा मग काय चुकलं मला समजलं नाही, पण ते मी जास्त नाही वापरले अरूसाठी. हेच मला जास्त ओके वाटले त्या डायपर्सपेक्षा. अरूसाठी मी फीडिंग बॉटल्स कुठल्या वापरायचे? लव्हलॅबच्या. टॉकिंग अबाउट ब्रेस्ट पंप, पहिले तर मी मॅन्युअलवालाच घेतला होता, कारण त्याची किंमत कमी होती, म्हटलं ट्राय करून बघूया. पण नका घेऊ मॅन्युअल. जर तुमचं बजेट असेल ना तर इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप जो आहे लव्हलॅबचा किंवा कुठल्याही ब्रँडचा, त्याच्यासाठी तुम्ही ऑप्ट करा, कारण एवढं मॅन्युअल पंप करत बसणं नाही शक्य होत. त्याच्यानंतर ह्या एक गोष्टीने मला खूप जास्त मदत केली, दॅट इज पॉन्चो. याला म्हटलं जातं पॉन्चो. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो आणि बेबीला फीड करायचं असतं त्यावेळेला 4 चौघात कुठे फीड करणार, किंवा इवन वी आर इन कार आणि पाठीमागे कोणीतरी अजून लोक आहेत आपल्यासोबत, किंवा आपल्या काचा काळ्या नाही आहेत ऑब्व्हियसली, आणि मग आपण ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकलोय आणि बेबी फीड करतात, अनकम्फर्टेबल होऊ नये. अनकम्फर्टेबलचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी, पण ही एक सोय आहे. जर तुम्हाला ओके वाटत असेल तर यू कॅन इन्व्हेस्ट इन दॅट. ठीक आहे, तर ह्याला इथे असा गोल आहे बघा, तर हा गोल असा टाकायचा वरून आणि ह्याने सगळं कवर होतं, राईट. सो तुम्ही इथून बेबीला प्रॉपरली फिडिंग करू शकता. मग कोणालाही काही दिसणार नाही आणि ट्रॅफिक असो, 4 लोक आजूबाजूला असो, काही असो, तुम्हाला पण टेन्शन नाही. सो हे आहे पॉन्चो. हे आपल्याला असं चारीकडून कवर करतं. ओके, आणि बऱ्यापैकी कवर करतं. दिस इज पूर्ण कवर होतं. त्याला म्हणतात पॉन्चो. दिस हॅज हेल्प मी अ लॉट. छोट्या बेबीना जेव्हा सर्दी होते तेव्हा त्यांना अशी काढून फेकता नाही येत. थोडं मूल मोठं झाल्यावर आपण त्याला शिकवतो किंवा आपण त्याला सांगतो कर आणि मग आपण काढून फेकतो, पण छोट्या बेबीचं तसं नाही करता येत. त्यांना नाही जमत, ते करून आत ओढतात, राईट. सो त्याच्यासाठी मिळतो हा असा सक्शन बल्ब. लहान मुलांच्या नाकामध्ये जेव्हा कफ होतो, शेंबूड जमा होतो, तेव्हा ह्यानी तो सक करून बाहेर काढता येतो. ठीक आहे, याचं सक करून ओढायचं. नाही आवडलं तुम्ही रिटर्न करू शकता, बट यू कॅन ट्राय. जर तुमच्या बाळाला सतत सर्दी होत असेल, सतत कफ जमा होत असेल, यू कॅन ट्राय. नाकातला शेंबूड बाहेर ओढण्यासाठी असं करून बाहेर ओढायचं. त्याच्यानंतर जेव्हा बेबीला आपण थोडं वरचं अन्न द्यायला लागतो त्यावेळी हे असे लव्हलॅबचे, नॉट जस्ट लव्हलॅब, बऱ्याच ब्रँड्स आहेत, हे असे फ्रूट सकर मिळतात. हे जे दिसतंय ना, हे त्याला इथून होल्स आहेत. कॅन यू सी? ठीक आहे, होल्स आहेत. माझ्याकडे यातलं अजून एक आहे. फ्रूटचे छोटे छोटे तुकडे ह्याच्यामध्ये टाकायचे. उदाहरणार्थ बनाना टाकलात, मँगो टाकलात, चिकू टाकलात, वरचं साल काढून आतला जो नरम पल्प आहे ना त्याचे तुकडे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मग हा असा बंद करायचा. इथे लॉक आहे. ओके, हा असा बंद करायचा आणि हे बेबीच्या तोंडात द्यायचं. मग बेबी सक करत राहतो, म्हणजे आपल्याला त्याचे चोकिंगची पण भीती नाही आणि फ्रूट ज्युसेस मुलं आतल्या आत सक करतात, गिळतात. आणि हे फूड ग्रेड मटेरियलपासून बनलं आहे, सिलिकॉनचं आहे, त्याच्यामुळे प्लॅस्टिक वगैरे तोंडात जात आहे असं काही विचार करू नका. जेव्हा गरज नसेल तेव्हा तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित बाजूला. बेबी थोडा मोठा होतो त्यावेळेला आपण त्याला काय ना काय खायला शिकवतो, तर बीब मिळतात. सिलिकॉनचं बीब एक ऑरेंज कलरचं मी अरूसाठी घेतलं होतं. दॅट इज ऑल्सो यूजफुल आणि ते बरंच टिकतं भरपूर. ठीक आहे, अजून एक ऑप्शन आहे हा एप्रनचा. ओके, इथे पाठीमागे दोऱ्या आहेत आणि हे असं गळ्यात घालायचं. तर जेव्हा बाळ थोडं मोठं होतं, कलरिंग वगैरे करायला लागतं, त्यावेळेला हात असतो चोळतं किंवा आपल्याला किचनमध्ये मदत करायला येतं आणि सगळे कपडे खराब करून ठेवतं. अशा वेळेला इफ यू विश यू कॅन इन्व्हेस्ट इन टू दिस. ठीक आहे, याला इथे पॉकेट्स पण आहेत छोटे छोटे, इथे पण. सो एखादी क्राफ्ट ॲक्टिव्हिटी असेल किंवा किचनमध्ये किंवा असं काही, तर हे असं पॅकेट मिळतं. हे आहे कार स्विंग. म्हणजे तुम्ही जर छोट्या बेबीला घेऊन सतत ट्रॅव्हल करणाऱ्यांपैकी असाल
देन यू माइट नीड दिस. ओके, मुलाला पाळण्यातली सवय असते है ना, आणि तुम्हाला पण थोडासा फ्री टाईम जर हवा असेल आणि लॉंग ट्रॅव्हलला तुम्ही बाळाला घेऊन गेलाय, देन दिस इज ॲन ऑप्शन. ओके, हा असा ना स्विंग आहे. तर ह्याच्यामध्ये हे टाकलं जातं, एक ह्या साईडला टाकायचं, एक ह्या साईडला टाकायचं. हे बघा, हे असं. ठीक आहे. आता इथे आणि इथे काय लावायचं, तर हा असा बेल्ट मिळतो. माझ्याकडे यातला हाफ पार्ट नाही आहे, गायब झाला आहे. बट तुम्ही फ्रेश ऑर्डर केला तर तुम्हाला मिळू शकतं, किंवा मग हार्डवेअर शॉपमध्ये सुद्धा ह्यातला एक्स्ट्रा बेल्ट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. सो इकडे लावायचं, इकडे लावायचं, आणि कारच्या वरून खिडकीतून बाहेर काढून, इथला बेल्ट खिडकीतून एका बाहेर काढायचा, इथला बेल्ट एका खिडकीतून बाहेर काढायचा, आणि कारच्या वरून रूफला ते लॉक लावायचं, आणि मग बेबी आतमध्ये मस्त असं ह्याच्यामध्ये झुलत राहतो, झोपत राहतो. आणि दिस इज सेफ्टी. म्हणजे असं नाही, लॉक व्यवस्थित लावा, काही होणार नाही बेबीला. छोट्या बाळांना जेव्हा एकदम बारीक बारीक दात येतात तेव्हा ते घासायचे कसे? मोस्टली तर आपण नाही घासत, आपण त्यांना चूळ भरायला लावतो. पण तरी जेव्हा मुलं थोडी मोठे व्हायला लागतात आणि आपल्याला स्टील जे मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे ब्रशेस मिळतात ते वापरायला थोडं अनइझी होत असेल, तर त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे बघा, लिटलूजचा. ठीक आहे, लिटलूज हे असं पॅकमध्ये मिळतं, आणि त्याच्यामध्ये हे असं फिंगर असतं. ओके, तर याला हे असे ब्रिसल्स आहेत, आणि इकडे ह्या साईडला पण हे असे मार्किंग्स दिलेले आहेत. सो आपण आपलं बोट असं ह्याच्यामध्ये घालायचं, आणि हे जे सॉफ्ट ब्रिसर आहे त्यांनी बाळांच्या तोंडामध्ये आपण चूळ भरल्यासारखं करू शकतो, हलक्या हाताने दात घासू शकतो. बाळ म्हणजे नॉट बाळ, थोडं मोठं झालेलं. हां, आणि हे जे आहे ते आपलं जिभेवरती मुलांच्या कसं दूध पिऊन वगैरे थोडं असं पांढरं जमा होतं ना, त्याच्यासाठी वगैरे आपण हे वापरू शकतो. हे म्हणजे अगदीच ब्रश वापरण्याच्या आधी ह्याच्यापासून सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे ही आहे मच्छरदाणी. पावसाळ्यामध्ये स्पेशली आपण कितीही कंट्रोल केलं तरी मच्छर येतच, आणि छोट्या बेबीला मच्छर चावावं, त्याची झोपमोड व्हावी, आणि परिणामी आपले डोकेदुखी वाढावी, आपले कष्ट वाढवावे, असं कुठल्याही आईला वाटत नाही. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. अरूचा जन्म झालेला एप्रिलमध्ये, आणि असंच 2-3 महिन्यांनी पावसाळा आला होता, जसं की आता आहे, आणि मग मी हे ऑर्डर केलं होतं. ठीक आहे. तर हे बेडच्या वरती लागतं, तेवढी हाईट वगैरे तुम्ही बघूनच ऑर्डर करा, राईट. प्लस हे आहे ना, ही अशी रॅक आहे, याला खाली चाक आहे 4 कडे. ओके, हा एक खण, हा दुसरा खण, आणि हा तिसरा खण, असा 3 ह्याचा रॅक आहे. हा स्लिक आहे, पातळ आहे, दिसतंय किती पातळ आहे. म्हणजे छोट्याशा सुद्धा जागे आहेत, तुमच्या बेडच्या साईडला वगैरे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. प्लस ह्याला चाक आहे, त्याच्यामुळे हा इकडे खेचायला, तिकडे खेचायला, लांब करायला, जवळ आणायला बरा पडतो. हे मी का सांगते, मी आई आहे ना, म्हणून मला माहिती आहे आईचे स्ट्रगल्स काय असतात ते. बऱ्याच गोष्टी असतात छोट्या बेबीची, एक तर स्वतःची औषधं, बेबीची औषधं, डायपर, पावडरचा डब्बा, छोटे बऱ्याच गोष्टी असतात, कपडे बिपडे. तर ते सगळे कन्व्हिनियंट वाटावे, तुम्हाला सारखं उठून दुसरीकडे जायला लागू नये, प्लस एकाच जागी ते सगळं स्टोअर्ड राहावं, प्लस हे चाकांमुळे अजून कन्व्हिनियंट पण पडतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ते छोट्या गोष्टी स्टोअर करून ठेवू शकता. दिसते, चाकं आहे, त्याच्यामुळे आरामात स्लाईड होतं, आणि तुमच्या हाताशी तुम्ही पटकन कुठली पण गोष्ट घेऊ शकता ह्याच्यामध्ये ठेवून. छोट्या मुलांच्या खूप गोष्टी असतात, आय नो. सो हे पण कदाचित तुमच्या कामी येऊ शकतं. अजून एक होतं चेअर, फीडिंग चेअर. फीडिंग चेअर पण त्याच्यासाठी बऱ्यापैकी वापरली. मी जी फीडिंग चेअर घेतली होती ती ही वाली होती. सगळ्यात पहिले तर जेव्हा तो एकदम छोटा होता तेव्हा छोटीच त्याची हाईट ठेवली होती, आणि नंतर जेव्हा आपण मोठ्या माणसांसारखं डायनिंग टेबलवर बसायला मुलांना शिकवतो त्यावेळेला त्याची हाईट आपण वाढवून त्याची पण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर हे आहेत प्लग कवर्स. आपले इलेक्ट्रिक सॉकेट असतात ना, त्याच्यात मुलं बोट घालायला जातात, आपण बिझी असतो, प्रत्येक वेळेला आपलं लक्ष नसतं, कामात असतो आपण. अशा वेळेला जर इलेक्ट्रिक सप्लाय कुठे लीक वगैरे असेल तर अनर्थ होऊ शकतो. त्याच्यामुळे हे असे मिळतात प्लग कवर्स. ते 3 डॉटवाले जे प्लग्स असतात ना, म्हणजे 3 डॉटवाले, 5 डॉटवाले, तर त्याच्यामध्ये हे असे इन्सर्ट करायचे. त्याच्यामुळे मुलं वरून खेळायला जरी गेली तरी काही टेन्शन नसतं. हे मोठ्या साईजचे पण मिळतात. ठीक आहे, ही मोठी साईज आहे, ही छोटी साईज आहे. बेबी जेव्हा चालायला शिकतं, धावायला शिकतं, किंवा माझ्या मुलासारखं तुमचं मूल सतत इकडे धडपड, तिकडे धडपड, असं पड, तसं पड, असं होत असेल, तर अशा वेळी मदत करतं आपल्याला हे हेल्मेट. ओके, तर हे बघा, वरून तर हे कापडच आहे सॉफ्ट, आतमध्ये स्पंज आहे, मी दाबती आहे हे ना, हे बघा स्पंज आहे, दिस इज स्पंज. ओके, आणि कुशनी मटेरियल आहे छान. इथे हे असं हेल्मेटसारखं मुलांना इथे फिक्स बसतं. ओके, सो तुमचं पण मूल बऱ्याचदा पडत वगैरे असेल तर त्याच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. हे असं ओपन होतं,
लहान मुलांच्या डोक्यावर आपण आरामात हे लावू शकतो. हे असं हेल्मेट. पॉटी ट्रेन जर करायचं असेल मुलांना तर सेपरेट पॉटी मिळतात, पॉटी चेअर मिळतात. इफ यू विश यू कॅन इन्व्हेस्ट इन टू दॅट. किंवा मग हे असं एक कवर मिळतं जे आपले मोठ्या माणसांसाठीचे जे कमोड सीट्स असतात ना, तर तेवढा मोठी सीटची छोट्या मुलांना गरज नसते. सो तो जो एरिया आहे तो छोटा करण्यासाठी, लहान मुलांना कम्फर्टेबल वाटेल असा करण्यासाठी हे असे सीट कवर्स मिळतात. ठीक आहे, कमोडचे. हे असं फोल्ड पण होतं, सो तुम्ही ट्रॅव्हलला पण कॅरी करू शकता किंवा गरज नाही आहे तेव्हा तुम्ही हे फोल्ड करून छोट्या जागेत पण कुठेही ठेवू शकता. सो हे असे मिळतात. हे कमोड सीटवर ठेवायचं आणि छोटं बेबी मग ह्याच्यावर बसून पॉटी करणार. हे जे हिंजेस आहेत ते पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्याच्यानंतर ह्यांनी पण माझी बरंच मदत केली, कारण आमचा जो दरवाजा आहे तो खिडकी उघडल्यानंतर जोरात आपटायचा. तर मी दरवाजाला हे असे लावून ठेवायचे. डोअर स्टॉपर्स आहेत हे. तर हे असे थोडे कुशनी असल्यामुळे दरवाजा जोरात नाही आपटायचा. मग लहान मुलांची जी बोटं वगैरे आहेत ती अशी अडकत नाहीत फटीमध्ये बारीक सारीक. किंवा मग ड्रॉवर्स वगैरे असतील, मुलं खेळायला लागल्यावर ड्रॉवर उघड, जोरात ढकल असं करतात आणि मग बोटं चिमट हे चिमट असं होतं. तशा वेळेला हे कामी येतात. हे एका सेटमध्ये बरेच मिळतात. युजफुल आहे. छोट्या बेबीसाठी आपण ना असं टांगणारे पण बरेच आणतो. उदाहरणार्थ झोपाळा आणतो किंवा असे काही खेळणी असतात की जे अशी टांगतात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे हुक्स नसतात, म्हणून आम्ही एक सेट घेऊन ठेवला होता एस हुक्सचा. आत्तापर्यंत मी यातले 4-5 वापरलेत आणि हे बाकीचे उरलेत ते असे ठेवून दिलेत. पण हे पण फ्युचरमध्ये कामी येतील, कारण एस हुक्स आपल्याला लागतातच. हे आहे चेअर कवर. आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा प्रत्येकच ठिकाणी बेबी चेअर अवेलेबल असते असं नाही, रेस्टॉरंट्समध्ये वगैरे. अशा वेळेला ह्याचा वापर होतो. ओके, नॉर्मल जी आपली चेअर असते ना, डायनिंग चेअर, डायनिंग टेबलवाली, तशा चेअर्सला हे असं अडकवायचं. ओके, आणि ह्याला बेल्ट्स पण आहेत. त्या बेल्ट्सनी बेबीला अडकवायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सुखाचे 2 घास तरी पोटामध्ये ढकलू शकता आणि बेबी एका जागी बसून काय ना काय करेल. नाहीतर आपल्याला सतत त्या बेबीच्या पाठी राहायला लागतं, सो दॅट दुसरे लोक जे डिनर करायला आलेत, लंच करायला आले, त्यांचे आउटफिट किंवा त्यांचा लंच टाईम, डिनर टाईम खराब होऊ नये आणि आपल्याला एम्बॅरेसिंग वाटू नये. छोट्या एम्बॅरेसिंग वाटण्याचं काय हे नाही आहे. छोटी मुलं सगळ्यांचीच करतात. समजणारे लोक कमी असतात म्हणून आपल्याला टेन्शन येतं. पण ठीक आहे, तुम्ही जर सतत छोट्या बेबीला घेऊन बाहेर जाणारे असाल, वॉकला वगैरे जाताय किंवा बिल्डिंगच्या खाली गार्डन एरियामध्ये वगैरे जाताय आणि बेबी नुकतंच शिकताय तुमचं चालायला, तर तुम्ही अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ओके, किंवा तुम्ही फिरायला गेलाय कुठेतरी बाहेर आणि बेबीला मम्माच हवी आणि मम्माला थोडासा मी टाईम हवा आहे, कारण एक तर खूप दिवसांनी फिरायला गेलाय आणि एव्हरीथिंग. तर मग तुम्हाला सतत बेबीला कॅरी नाही करायचं आहे. ठीक आहे, किंवा बेबी थोडंसं चालतंय पण बेबीला अगदी असं खाली वाकून त्याचा हात पकड आणि बेबीचा नाजूकसा हात असा वर करून त्याचं पण इथे दुखणार, तुमचं पण असा दुखणार. त्याच्यापेक्षा मग हे बरं आहे. बेबीच्या इथे चेस्ट एरियामध्ये हे लावायचं. ह्याला ना वेल्क्रो टेप आहे. ओके, हे लावायचं. प्लस इकडे असा एक बेल्ट पण आहे, सेफ्टी बेल्ट. ठीक आहे, आणि हे जे हँडल आहे ना, हे तुमच्या हातात असेल तर हे तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता. ओके, हे तुमच्या हातात असेल म्हणजे बेबी पण असा हात करून नाही राहणार. त्याचे दोन्ही हात खाली असतील, मस्त बेबी एन्जॉय करत असेल, त्याचं चालत असेल आणि अगदी चालता पडलं. नवीन जेव्हा बेबी चालतं तेव्हा पडतात मुलं, तर तुम्ही ह्याने ते बाळ पकडू शकतं. म्हणजे तुम्हाला पण सतत वाकायला नको, बाळ पडेल त्याची तुम्हाला भीती नको, बाळ त्याचं खेळेल. तुम्ही कम्फर्टेबली हे फक्त हातात ठेवून वॉकला वगैरे जाऊ शकता किंवा फिरायला जाता, मार्केटमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही हे असं कॅरी करू शकता. काही जणांना नाही पटणार, पण ज्यांना पटतंय त्यांच्यासाठी इफ यू विश यू कॅन इन्व्हेस्ट इन टू दिस. त्याच्यानंतर अजून एक युजफुल प्रॉडक्ट आहे, ते म्हणजे हे बेबी कॅरियर. ठीक आहे, तर हा जो भाग दिसतोय इथे, हा तुमच्या कमरेला लपेटला जाईल आणि मग तुमच्या कमरेला लपेटल्यानंतर ही सीट अशी राहील. तर इथे तुम्ही बेबीला बसवायचं. हे जे सीट आहे ना, बट बेबी कॅरियर असं नाव आहे ह्याचं. ठीक आहे, तर ह्याच्यावर तुम्ही बेबीला बसवायचं म्हणजे तुमच्या कमरेवर, तुमच्या पाठीवर अतिरिक्त ताण नाही येणार. बेबीला सतत कमरेवर घेऊन चालणं कुठल्याही आईसाठी काय, बाबासाठी, आजी आजोबांसाठी तेवढं कम्फर्टेबल नसतं. आपण कधी मॉलमध्ये वगैरे फिरायला जातो, एक तर कधीच्या काळी बेबी झाल्यावर आपण फिरायला जातो. मग अशा वेळेला ना ह्या गोष्टी मदत करतात. तुमच्या कमरेवर लोड घेण्यापेक्षा ह्याच्यावर लोड घ्या आणि बेबी पण कम्फर्टेबली बसतो. तुमचे पण हात थोडे फ्री राहतात. इथे भरपूर सारे खण आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकता. तुमच्या कीज असतील, बेबीचं काही सामान असेल, डायपर वगैरे असेल. इकडे पण आहे पाऊच, इकडे पण आहे छोटी बॉटल, मिल्क बॉटल. वेल्क्रो टेप आहे इथे, प्लस हा सेफ्टी बेल्ट आहे. म्हणजे सेफ्टीचं टेन्शनच नाही आहे. बरेच सारे लॉक्स आहेत
इन्शुअर युअर बेबीज सेफ्टी. ठीक आहे, आणि तुम्हाला पण त्रास नाही होणार. आतमध्ये प्रॉपर कुशनिंग दिलेलं आहे. सो बराच वेळ जरी बेबीला कॅरी करावं लागलं तरी पण टेन्शन नाही आहे. प्लस ह्याला असा स्ट्रॅप आहे, म्हणजे मग तुम्ही असा पण आडवा घेऊ शकता शोल्डर स्ट्रॅपसारखं. त्याच्यानंतर भरपूर 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 मला मदत झालेली आहे, ती म्हणजे ह्या बेल्टची. ओके, अरुला मी 2 व्हीलरवर आरामात कुठेही घेऊन जाते आणि तो कम्फर्टेबली बसतो. तर हा बेल्ट आहे ना, हा मी त्याला लावते. ठीक आहे, माझी गाडी जी आहे ती ॲरॉक्स आहे. तर ॲरॉक्सला ना समोर असं एक पॅसेज आहे, त्याच्यावर अरू पाय ठेवतो आणि माझ्या मांडीवर बसतो आणि मग हे मी त्याला लावते. ठीक आहे, सो बाळाचं तोंड असं येईल. ओके, म्हणजे कळतंय ना तुम्हाला, म्हणजे हे इथून 2 बाळाचे खांदे आत जातील आणि बाळाच्या पाठीमागून हा असा लॉक लागतो. ठीक आहे, हा असा लॉक लागतो आणि मग हे जे उरतंय लांब लचक बेल्ट ते तुम्ही तुमच्या कमरेला बांधायचे. फुल सेफ्टी, काय टेन्शन नाही. व्यवस्थित आपल्याला म्हणजे खड्ड्यात कुठे काय झालं किंवा गाडीला ब्रेक दाबायचा आहे, मुलगा थोडंसं इकडे तिकडे सरकलं किंवा काही झालं तरी टेन्शन नाही. तुम्ही जर मुलगा पाठीमागे बसवत असाल, तुमचं बाळ पाठी बसवत असाल, तर पाठूनसुद्धा तुम्ही बाळाच्या पाठच्या साईडला म्हणजे बाळाच्या पाठीला ही बाजू येईल, बाळाच्या पोटाला हा लॉक लागेल, हा लॉक बाळाच्या पोटाला लागेल आणि हे बेल्ट्स जे आहेत मोठे ते अगेन तुमच्या कमरेभोवती येतील, तुमच्या पोटाभोवती. सो ज्यांची 2 व्हीलर आहे आणि बाळाला घेऊन इकडे तिकडे जावं लागतं, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. मी अजूनपर्यंत अरुला वापरते, कारण मुलगा स्पेशली म्हटला ना की खूपच वळवळ आहे. माझं लेकरू तर खूपच वळवळ आहे, असं हलेल तसं हलेल, पण ते बरं पडतं मला बेल्ट. त्याच्यानंतर एक प्रॉडक्ट आहे हा, हे आहे बेडची गादी क्लीन करण्यासाठी किंवा सोफा सेटची गादी क्लीन करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर. छोटा बेबी बेडवर बरंच काय काय सांडवतो, पाणी सांडवतो, ज्यूस सांडवतो, दूध सांडवतो, सुसू पण करतो. अशा वेळेला आपण वरची बेडशीट तर बदलतो, पण खालच्या गादीवर जे डाग पडतात त्याचं काय करायचं. असं कधी कधी जर तुम्ही जर एक्स्ट्रा असं हायजीन पाळणारे असाल तर यू कॅन इन्व्हेस्ट इन टू दिस. ठीक आहे, सोफा सेटवर मुलं शेप सांडवतात, अजून काय सांडवतात, 1760 गोष्टी वरून तो आपण क्लीन करतो. पण जर डीप क्लिनिंग तुम्हाला बेडची करायची असेल तर हा आहे बेड व्हॅक्यूम क्लीनर. ठीक आहे, आणि खरंच चांगलं आहे. ह्याच्यात थोडीशी धूळ पण तुम्हाला दिसते हे बघा, इथे जर असे पार्टिकल्स दिसत आहेत, हे आमच्या बेडचे थोडेसे राहिलेले कण आहेत, त्याच्यात मी तुम्हाला काढून दाखवते. दिसते हे बघा, इथे धूळ दिसते, सी, ही आमच्या बेडवरची धूळ आहे. सो दिस इज अ गुड प्रॉडक्ट. ठीक आहे, अधूनमधून आपला बेड वगैरे जर आपल्याला असं वाटत असेल थोडं बेड पण आतून क्लीन व्हावा, देन दिस इज अ गुड ऑप्शन, बेड व्हॅक्यूम क्लीनर. सोफा पण तुम्ही याने क्लीन करू शकता, कुठलीही गादी कुशन याने क्लीन करू शकता. त्याच्यानंतर मला एक आवडलेला प्रॉडक्ट आहे तो म्हणजे हा. ठीक आहे, हे डॉक्टर ट्रस्टचं नॅनो आयकॉनिक फेशियल स्टीमर आणि ह्युमिडिफायर अँड टॉवेल वॉर्मर आहे. ओके, सो एकाच ह्याच्यात 2-4 ह्याचे फंक्शन्स आहेत. तर मी स्पेशली हे कशासाठी ऑर्डर केलेलं, अरुला सर्दी ज्या वेळेला व्हायची त्यावेळेला आमच्या AC मुळे ना सकाळी उठल्यावर ना त्याला असं नाक चोकअप वाटायचं, आपल्याला पण वाटतं, पण AC मुळे जास्तच त्याला वाटायचं. म्हणून मी काय करायचं, ज्या वेळेला त्याला सर्दी झाली आणि आम्ही आतमध्ये AC पण लावला, AC म्हणजे काय आपण खूप नाही लावत, बेबीला सर्दी झाल्यावर असाही आम्ही खूप नाही लावत, मला स्पेशली थंडी सहन होत नाही, ओकेच असतो. पण AC मुळे ना ड्राय होते आपली रूम, तर ती ड्राय नाही व्हावी, स्पेशली जेव्हा बेबीला किंवा आपल्यापैकी कोणाला सर्दी झाली आहे त्यावेळेला ना हे ह्युमिडिफायर लावून ठेवायचं. ह्याच्यामध्ये पाणी टाकायला ऑप्शन आहे आणि प्लग करून ठेवायचं, ऑन करून ठेवायचं, त्या वाफा अशा बाहेर निघत राहतात. प्लस ह्याच्यामध्ये टॉवेल वॉर्मर आहे, तर कधी बाळाला कपड्यांनी पुसायचं आहे तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. ठीक आहे, म्हणजे बेबी आजारी वगैरे पडल्यावर त्याला आपण कोमट फडक्याने पुसून घेतो, तर अशा वेळेला यू कॅन यूज दिस टॉवेल वॉर्मर. कधी नाकाच्या जवळ त्याच्या थोडं ठेवायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि अदरवाईज तुम्ही स्वतःसाठी ॲज अ फेशियल स्टीमर म्हणून तर वापरूच शकता. आणि बेबीला पण जेव्हा सर्दी होते तेव्हा वाफारा वगैरे मुलं घ्यायला मागत नाहीत. आपण ट्रेडिशनली करायचो की बाबा पाणी गरम केलं, समोर ठेवलं आणि गोधडी टाकली, पण मुलं नाही करायला मागत. प्लस ते गरम असतं तर आपल्याला पण भीती वाटते, चटका बिटका लागेल, गरम पाणी सांडवून वगैरे घेतील. सो अशा वेळेला हा फेशियल स्टीमर खूप कामाचा ठरतो. त्याच्यातून वाफा येतात, वरून वाफा येतात, इथून संथ वाफा येतात. तर बेबीला त्याच्या जवळ न्यायचं, आपण बेबीशी तिथे जवळ खेळत बसायचं, म्हणजे त्या ज्या वाफा येतील ना त्या बेबी इनहेल करेल आणि त्याला जरा बरं वाटेल. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा अर्क वगैरे टाकू शकता, विक्स पण टाकू शकता. मी टाकायचे अरुला आणि बरं वाटायचं त्याला जरा, आणि मलाही बरं वाटतं जेव्हा मला सर्दी होते. आय यूज दिस. सो दिस इज अ गुड प्रॉडक्ट. 3-in-1 ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये, बट तुम्ही जर विचार केला तर तुम्ही बऱ्याच कामांसाठी ह्याचा वापर करू शकता.
बाळाला अंगावरून पाजणं ज्यावेळी थांबवायचं असतं, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग ज्या वेळेला थांबवायचं असतं 1.5-2 वर्षाच्या बाळाचं, त्यावेळेला हे मदत करू शकतं. याचं नाव आहे डेनाटोनियम बेन्झोएट. तुम्ही मेडिकलमध्ये विचारलं की लहान मुलांचं ब्रेस्ट फिडिंग थांबवायचं आहे त्याच्यासाठी औषध द्या, तर हे देतील तुम्हाला हे असं, ठीक आहे. नेल पॉलिश सारखं आहे, ओके. पण हे इतकं कडू असतं की तुम्ही हे ब्रेस्टला लावल्यानंतर मुलं जेव्हा सक करायला जातात तेव्हा त्यांना ते कडू लागतं, आणि सतत 3-4 वेळा हा सेम एक्सपिरियन्स आल्यामुळे ते हळूहळू इव्हेंच्युअली सोडतात ब्रेस्ट फिडिंग. 295 रुपयाचं हे आहे. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे मिळून जाईल अमेझॉनवर. मी पण सगळे प्रॉडक्ट्स टॅग करते. काही मुलं बघा अशी नखं खातात, त्याच्यासाठी सुद्धा हे आहे. नखांवर पण लावू शकता, म्हणजे कडू लागल्यामुळे हळूहळू मुलं ही सवय सोडतात. हे विष नाहीये, फक्त कडू आहे, त्यामुळे मुलांच्या पोटात थोडंसं गेलं तरी टेन्शन नाहीये. डॉक्टरांना विचारून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. तर ह्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर केल्या. हा व्हिडिओ नवीन आईंसाठी हेल्पफुल ठरेल अशी मी आशा बाळगते. जर तुम्हाला या गोष्टी हव्या आहेत, जर तुम्हाला गरज आहे आणि जर तुम्हाला चालणार आहेत की मी अरूसाठी वापरल्यात काही दिवस आणि अदरवाईज ह्या खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, तर तुम्हाला हाफ प्राईसमध्ये जर हीच एक्झॅक्ट गोष्ट हवी असेल तर ही मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत डिलिव्हर करू शकते. तुम्हाला डिलिव्हरीचे चार्जेस जे काय होतील ते पे करावे लागतील. ॲमेझॉनवर ही ज्या काही किमतीत मिळते आहे त्याच्या हाफ किमतीमध्ये मी तुम्हाला देईन. प्लस याच्यासोबत मी तुम्हाला काही गोष्टी फ्रीमध्ये देईन, जसं की हा झोका. हा जो कार नॅप जो दाखवला ना, दॅट आय विल गिव्ह फ्री. हे एक्सेल साईजचे डायपर आहेत. तुम्ही जर नाही घेतले तर मी कोणाला हे डोनेट करणारच, ठीक आहे. सध्या मी एवढ्या कामांमध्ये अडकली आहे की मला सेपरेट असा वेळ नाही मिळत आहे की हे कुठंतरी जाऊन डोनेट करायला. म्हणून म्हणते आहे की जर तुम्ही ह्यातल्या काही गोष्टी घेतल्यात ना, त्याच्यासोबत मी तुम्हाला ज्या फ्री देणार आहे विदाऊट एनी कॉस्टिंग, विदाऊट एनी डिलिव्हरी चार्जेस, तर ह्या गोष्टी असतील. ह्यातले डायपर्स हे आहेत एक्सेल साईजचे, ओके. त्याच्यानंतर हे कार नॅप ट्रॅव्हल. हे निप्पल आहेत, फक्त बॉटलच्या वरचे जे निप्पल्स असतात ना ते. 6 मंथ्सपेक्षा जास्त मुलांसाठी, 6 मंथ्स प्लस एल साईज आहे या निप्पलच्या होल्सची, ठीक आहे. सी प्लस हा अगारोचा आय मसाजर आहे. ज्या नवीन आया असतात ना, मला माहिती आहे, मी त्याच्यातनं गेलेली आहे. आपल्याला गरज असते आरामाची पण नाही मिळत, किंवा मग आपणच आळस करतो. तर हे पण मी तुम्हाला त्याच्यासोबतच फ्रीमध्ये देणार विदाऊट चार्जिंग एनी सिंगल रुपी. जर तुम्हाला अरूसाठी वापरलेल्या गोष्टी तुमच्या मुलासाठी चालणार असतील तर आणि तरच तुम्ही मला समोर जो नंबर दिसतोय 8855067994 या नंबरवरती व्हॉट्सॲप मेसेज करा. तुम्हाला काय काय हवं आहे त्याची एक लिस्ट द्या त्या मेसेजमध्ये, मग आपण तिथे पुढे बोलूया. आणि जर तुम्हाला फ्रेश तुमच्या बाळासाठी हवी आहे अनयुज्ड गोष्ट, तर मी सगळे प्रॉडक्ट्स टॅगसुद्धा केलेले आहेत. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना ह्याची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे कोणाला शेअर करायचं आहे. थँक्यू.